हेलो दोस्तों, आज मैं मेरा स्वामी कृपा हॉस्पिटल का सेटअप दिखाने वाला हूँ। तो मैं अभी जा रहा हूँ मेरे अपनी एक्टिवा लेके। मेरे पास 2 गाड़ियाँ हैं। तो ये हमारा श्री स्वामी कृपा हॉस्पिटल है। ये तिसगांव रोड पे साउथ सिटी में छत्रपति संभाजी नगर में है। तो यहाँ पे आप देख सकते हैं, हम अंदर जा रहे हैं। यहाँ पे मेरा ये डॉक्टर कैबिन है। यहाँ पे एग्जामिनेशन टेबल, चेयर और टेबल है यहाँ पे रखा हुआ है। आगे 2 चेयर रखी हुई है। पेशेंट यहाँ से अंदर आने के बाद, एग्जामिनेशन होने के बाद, अगर कोई इंजेक्शंस वगैरह रहेंगे या कोई किसी पेशेंट की सर्जरिकल ड्रेसिंग्स वगैरह यहाँ पे हम करते हैं। पीछे मैंने ये 3 बेड रखे हुए हैं। तो ये आगे का डॉक्टर कैबिन और पीछे का हमने ये आईपीडी का सेक्शन रखा हुआ है, जो जहाँ पे हम डे केयर पेशेंट रखते हैं। हमारे डॉक्टर टेबल पे आप अभी देख सकते हैं, हमने बीपी एपरेटस, स्टेथोस्कोप और हमारा प्रेस्क्रिप्शन पैड रखा हुआ है। तो अभी मैं आपको हमारा प्रेस्क्रिप्शन दिखाता हूँ। यहाँ पे हम इस पे हम मेडिसिन लिख के देते हैं, उसको हम प्रेस्क्रिप्शन पैड बोलते हैं। मित्रांनो, तुम्हाला मी आज आपल्या क्लिनिकचा किती खर्च आला आहे ते तुम्हाला सांगणार आहे। तर माझ्या फर्निचरला मला 35K लागले, 35,000। चेअर्स, सगळ्या चेअर्सला मला 5,000 लागले। टेबल, समोरचा जो पेशंट टेबल आहे तो आमचा 6,000चा आहे। आणि एक्झामिनेशन टेबल आम्ही सेकंड हँड घेतला आहे, तो 7,000 रुपयाचा आहे, 7,000चा आहे। इन्स्ट्रुमेंट्स जे आम्ही बीपी ॲपरेटस आणि स्टेथोस्कोप वगैरे सगळे आमचे टोटल इन्स्ट्रुमेंट्स 6,000 रुपयाचे आहे। बीपी ॲपरेटस थोडासा महाग असतो मित्रांनो, मर्क्युरीचा, तो 3,000 रुपयापर्यंत येतो। बाकी थर्मोमीटर, सगळे वेट मशीन, नेब मशीन सगळं आम्हाला 6,000 रुपयामध्ये भेटलं आहे। पेशंट बेड आमचे 18,000 रुपये मित्रांनो। एक बेड, आम्ही 3 बेड ठेवलेत, तर एक बेड आमचे 18,000 रुपये। तर एक बेडचे 6,000 रुपये, 3 बेडचे 18,000 रुपये झाले मित्रांनो। मेडिसिन्स आम्ही 6,000 रुपयाचे मेडिसिन्स घेतलेत मित्रांनो। 86,000 रुपयाचा, 76,000, हे बघा मित्रांनो, तुम्हाला दिसतंय 76,000 रुपयाचा आमचं टोटल इन्व्हेस्टमेंट आम्ही क्लिनिकसाठी केलं आहे मित्रांनो। यामध्ये सुद्धा आम्ही अजून काही ॲड नाही केलेलं। 5,000 रुपये आम्ही ग्रामपंचायतीचा टॅक्स दिला आहे मित्रांनो, नो ड्यूजसाठी। 10,000 रुपये पर महिना रेंट देतो आहे याच्यावर। तर असा क्लिनिकचा सेटअप असतो। 1 लाखापर्यंत तुम्ही साधं क्लिनिक तुम्ही सुरुवात करू शकता। तुमच्याकडे जास्त इन्व्हेस्टमेंट नसेल तर कमीत कमी 1 लाखामध्ये तरी तुम्ही चांगल्या प्रकारे क्लिनिक स्टार्ट करू शकता।